सर, एखाद्या व्यक्तीला जर थकवा जाणवत असेल किंवा दम लागत असेल किंवा पूर्वीसारखं कामामध्ये रस किंवा इंटरेस्ट जाणवत नसेल तर काय करता येईल? ॲक्च्युली तुम्ही जे सिम्पटम किंवा लक्षणं सांगितलेली आहेत, बऱ्याचशा पेशंटच्या अंगवळणी पडलेली लक्षणं आहेत. ती जी अंगवळणी पडलेली लक्षणं असल्यामुळे आपण त्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो. पण ह्या लक्षणांची प्रामुख्यानं 2 कारणं असू शकतात. एक कारण शारीरिक असू शकतं, दुसरं कारण मानसिक असू शकतं. शारीरिक कारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जे स्त्रियांमध्ये कॉमनली बघितलं जातं की हिमोग्लोबिन कमी होणं, त्याला ॲनिमिया म्हणतो. थायरॉइडचे प्रॉब्लेम, डायबिटीज, हार्मोनल चेंजेस सर्टन एजमध्ये, कुणाचा उच्च रक्तदाब असू शकतो, कुणाचा कमी रक्तदाब असू शकतो, विटॅमिन B12, विटॅमिन D, विटॅमिनची कमतरता असू शकते. तर ही सगळी कारणं एक शारीरिक कारणामध्ये येतात. शारीरिक कारणांचं निदान करण्यासाठी आपल्याला डॉक्टरांना व्हिजिट करणं आणि त्या रिलेटेड लॅब टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. मानसिक कारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण ते लॅक ऑफ एक्झरसाइज किंवा अयोग्य लाईफस्टाईल, अयोग्य आहार विहार, झोपेची कमतरता आणि ॲडिक्शन्स मध्ये स्मोकिंग आलं, अल्कोहोल आलं आणि बाकीचे ड्रग ॲडिक्शन्स आले. ह्या गोष्टीमुळे मानसिक थकवा जाणू शकतो. शारीरिक असो किंवा मानसिक कारण, थकव्यामागे कोणतंही कारण असो, त्याचं योग्य वेळी निदान करणं आणि त्यावर ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांना रेग्युलर चेकअपसाठी व्हिजिट करणं, त्या रिलेटेड ब्लड टेस्ट करणं, आहार विहारावर योग्य ते कंट्रोल ठेवणं, एक्झरसाइज करणं, योग साधना, मेडिटेशन करणं, याद्वारे थकवा आणि थकवा रिलेटेड सगळ्या आजारावर आपण नियंत्रण करू शकतो आणि एक आपली जीवनाला आपण चांगलं बनवू शकतो.